नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो। काल आपण सापेक्ष गती किंवा रिलेटिव्ह मोशन या चॅप्टर संदर्भात चर्चा केलेली आणि आपण त्यावेळी म्हटलेलं पण की याचा डायरेक्ट उपयोग आपल्याला रेल्वेची उदाहरणं सोडवण्यासाठी होऊ शकतो। आज त्याचमुळे आपण रेल्वेवरील उदाहरणं बघणार आहोत। त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला। आम्ही तुमच्यासाठी सरळ सेवा, टेट, शिक्षक भरती याच्यासाठी फ्री लेक्चर्स सिरीज प्रोव्हाइड करतोय। आमचा उद्देश आहे की जास्तीत जास्त मुलं या परीक्षांमधून पास व्हावीत, ती आपल्या हक्काच्या नोकरीसाठी पात्र व्हावीत, हा एकमेव उद्देश आहे आमचा। त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। ठीक आहे, आज आपण रेल्वेवरील उदाहरणे बघणार आहोत। प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन ट्रेन, रेल्वेवरील उदाहरणे। आता रेल्वेवरील उदाहरणे बघण्याच्या आधी आपण त्याचं बेसिक बघितलं पाहिजे। आता मी कालच तुम्हाला म्हटलेलं, जर का गाड्या विरुद्ध दिशेने येत असतील तर त्याचं स्पीड जे आहे ते ऍड होणार, आणि जर का ते सेम डायरेक्शनने जात असतील, एकाच दिशेने जात असतील, तर त्या गाड्यांचं स्पीड जे आहे ते मायनस होणार किंवा वजा होणार, लक्षात घ्या। मग आता जर का या ट्रेन आहेत दोन असं समजूया, या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत, तर अशा वेळी स्पीड काय होणार, याचं ऍड होणार, याचा वेग काय होणार, प्लस होणार, अधिक होणार। आणि ज्यावेळी याच गाड्या, या दोन गाड्या समजा एकमेकांच्या दिशेने जात असतील, एकाच दिशेने जात असतील, तर अशा वेळी त्याचा जो वेग आहे तो होणार S1 मायनस S2, किंवा या वेगामध्ये डिफरन्स घ्यावा लागणार। आता बघा, जर दोन ट्रेन एकमेकांना विरुद्ध दिशेने क्रॉस करतायत, दोन ट्रेन एकमेकांना विरुद्ध दिशेने क्रॉस करतायत, आता अशा केस मध्ये इथं काय होणार, या दोन ट्रेनची जी लांबी आहे ती कन्सिडर करायला लागणार आहे आपल्याला। आता ज्यावेळी दोन ट्रेन एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शन, विरुद्ध दिशेने एकमेकांना क्रॉस करणार, त्यावेळी समजा ही ट्रेन आहे, ही एक ट्रेन आहे आणि ही एक ट्रेन आहे। ज्यावेळी ऑपोजिट डायरेक्शन क्रॉस करणार आहे ट्रेन, त्यावेळी एक लक्षात घ्या, हे जे अंतर आहे ते या ट्रेनची लांबी आणि या ट्रेनची लांबी असं एकत्रित अंतर असणार आहे। ज्यावेळी त्या दोन ट्रेन एकमेकांना विरुद्ध दिशेने क्रॉस करणार, आता मी समान दिशेने जरी म्हटलं तर या ट्रेन एकमेकांना ज्यावेळी क्रॉस करणार आहेत त्यावेळी या ट्रेनची लांबी आणि या ट्रेनची लांबी ऍड होणार किंवा अधिक होणार। म्हणजे जरी त्या ट्रेन विरुद्ध दिशेने एकत्रित आल्या किंवा एकाच दिशेनं एकमेकांना क्रॉस करत असतील, तर लक्षात ठेवा त्या ट्रेनची जी लांबी आहे ती ऍड होणार। म्हणजेच काय की ज्यावेळी ते अंतर तुम्ही कन्सिडर करता, ते अंतर किती कन्सिडर करायचे आपल्याला, तर त्या दोन ट्रेनची लांबी एवढं कन्सिडर करायचं आहे। म्हणजे जर का ही L1 लांबीची ट्रेन असेल आणि ही L2 लांबीची ट्रेन असेल, दोन्ही गाड्या ज्यावेळी एकमेकांना क्रॉस करून जाणार आहेत त्यावेळी हे किती अंतर पार करणार, अंतर किती पार करणार, तर L1 प्लस L2 एवढं अंतर पार करणार। आणि दोन ट्रेन जर का सेम डायरेक्शन म्हणजे एकाच दिशेने एकमेकांना क्रॉस करतात, याची लांबी L1 आहे, याची लांबी L2 आहे, जर एकाच दिशेने जात असतील तर इथं देखील अंतर हे L1 प्लस L2 असणार आहे। किती अंतर पार करणार, तर L1 प्लस L2 पार करणार, लक्षात घ्या। आता अजून एक बघूया। आता एक ट्रेन एका खांबाला, आता हा खांब आहे, ही ट्रेन आहे, ही ट्रेन या खांबाला क्रॉस करते, या खांबाला क्रॉस करते, म्हणजे ट्रेन किती अंतर पार करते, तर स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते। किती अंतर पार करते, स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते। म्हणजे एक ट्रेन आहे L1 लांबीची आणि ही एखाद्या खांबाला क्रॉस करते, तर ती किती अंतर पार करते, तर स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते। ती एखाद्या व्यक्तीला क्रॉस करते, एखाद्या व्यक्तीला क्रॉस करते, झाडाला क्रॉस करते, म्हणजे झाडाच्या बुंद्याला क्रॉस करते, किंवा जे सिग्नल असतं सिग्नलला क्रॉस करते गाडी, तर ती गाडी स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते। आता एक गोष्ट लक्षात ठेवा,
आता हीच ट्रेन समजा एखाद्या ब्रिजला क्रॉस करते तर ती ट्रेन ब्रिजची लांबी अधिक स्वतःची लांबी एवढा अंतर पार करणार, कारण ट्रेन इकडून क्रॉस व्हायला इकडे यायला किती अंतर पार केलं ट्रेननं, ब्रिजची लांबी अधिक त्या ट्रेनची स्वतःची लांबी एवढं अंतर पार केलं. म्हणजे काय, जर का एखादी ट्रेन एखाद्या निग्लिजिबल किंवा कन्सिडर नाही करता येणार एवढ्या लहान लांबीला जर का क्रॉस करणार असेल तर ट्रेन स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते. आणि जर का ट्रेन एखाद्या कन्सिडरेबल गोष्टीला क्रॉस करत असेल तर ट्रेन स्वतःची लांबी अधिक त्या पुढच्या वस्तूची लांबी, म्हणजे ट्रेन ब्रिजला असेल किंवा टनेलला असेल, ब्रिज असेल किंवा टनेल बोगदा असेल किंवा प्लॅटफॉर्म असेल, याला जर का क्रॉस करत असेल तर ट्रेन स्वतःची लांबी अधिक ट्रेनची लांबी स्वतःची लांबी अधिक त्या प्लॅटफॉर्मची लांबी असं दोन्ही एकत्रित क्रॉस करणार. मग आता मी काय म्हणतोय बघा, हे बघा माझं सिंपल काय म्हणणं आहे की ट्रेन काय करते, ट्रेन काय करते की मी वेगवेगळ्या कंडिशन मांडून घेतो. ट्रेन काय करते, ट्रेन S1 एवढ्या स्पीडनं, म्हणजे मी काय करतो आधी डिटेल मी सांगतो तुम्हाला. ट्रेनची लांबी तिला मी L1 म्हणतो, बरोबर. ट्रेनची लांबी, बर. दुसऱ्या ऑब्जेक्टची लांबी म्हणजे दुसरी जी वस्तू आहे, दुसरा जो ऑब्जेक्ट आहे त्या दुसऱ्या ऑब्जेक्टची लांबी, ठीक आहे, दुसऱ्या गोष्टीची लांबी मी L2 म्हटलं, ठीक आहे. ट्रेनची गती किंवा ट्रेनचा वेग मी S1 मानतो. दुसऱ्या गोष्टीची गती मी काय म्हणतो, S2 मानतो. जरा लक्ष द्या. आणि वेळेला मी T मानतो. म्हणजे ट्रेनची लांबी L1 आहे, दुसऱ्या ट्रेनची लांबी किंवा दुसऱ्या गोष्टीची लांबी, मग ती ट्रेन असेल, प्लॅटफॉर्म असेल, काही असेल, त्याची लांबी किती आहे, L2 आहे. ट्रेनची जी गती आहे ती आहे S2, दुसऱ्या गोष्टीची जी गती आहे ती आहे, ट्रेनची गती आहे S1, दुसऱ्या गोष्टीची जी गती आहे ती आहे S2 आणि वेळ आहे T. मग आता वेगवेगळ्या 6 कंडिशन आहेत बघा. काय आहे, 6 कंडिशन आहेत. पहिली कंडिशन ट्रेन एखाद्या सिग्नलला किंवा खांबाला किंवा व्यक्तीला, उभ्या असलेल्या व्यक्तीला, स्थिर व्यक्तीला पार करत असेल. हे बघा सिंपल सांगतो तुम्हाला. काय कंडिशन आहेत, एक ट्रेन आहे ती एखाद्या स्थिर गोष्टीला क्रॉस करते तर स्वतःच्या लांबी एवढा अंतर पार करते. एक ट्रेन आहे ती एखाद्या प्लॅटफॉर्मला क्रॉस करते. ट्रेन आहे ही या दिशेनं त्याला पार करते किंवा व्यक्तीला धावतोय या दिशेनं त्याला क्रॉस करते, किंवा ट्रेन दुसऱ्या ट्रेनला या दिशेने येणाऱ्या
क्रॉस करते आणि लास्टचा आहे ट्रेन त्याच दिशेनं जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला क्रॉस करते. अशा 6 कंडिशन आहे. 1 2 3 4 5 आणि 6 या 6 कंडिशन आहेत आणि या 6 कंडिशन आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. जर या 6 कंडिशन तुम्हाला समजल्या चांगल्या पद्धतीने तर 100% तुम्हाला याच्यावरचे एक्झाम्पल 100% सोडवता येतील. ट्रेन एखाद्या सिग्नलला खांबाला ठीक आहे सिग्नलला खांबाला स्थिर व्यक्तीला पार करत असेल तर टी इज इक्वल टू किती अंतर पार करेल मला सांगा. अंतर भागिले वेग टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग एखादी व्यक्ती उभी आहे आणि तिला जर का एखादी ट्रेन क्रॉस करते तर किती अंतर पार करेल गाडी तर स्वतःच्या लांबी एवढं आणि किती वेळात पार करेल तर S1 एवढ्या वेळात सॉरी किती स्पीडनं पार करेल तर S1 एवढ्या स्पीडनं पार करेल. दुसरं मी सांगतो तुम्हाला म्हणजे हे कळलं का. T इज इक्वल टू काय L1 अपॉन S1 ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मला आता प्लॅटफॉर्म स्थिर असतो लक्षात ठेवा. प्लॅटफॉर्मला किंवा ब्रिजला किंवा आपण म्हणूया बोगद्याला किंवा काय रे स्थिर ट्रेनला दुसऱ्या स्थिर ट्रेनला पार करत असेल तर आता पार करत असेल तर हा टी इज इक्वल टू टी बरोबर काय मला सांगा. ट्रेनची लांबी L1 ब्रिजची लांबी L2 म्हणजे किती अंतर पार करेल L1 प्लस L2. आणि बरं ब्रिजला किंवा प्लॅटफॉर्मला गती आहे का नाही म्हणजे कुणाची गती वापरली जाणार इथं फक्त ट्रेनची गती वापरली जाणार. सो टी इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवायडेड बाय S1. क्लिअर आहे का इथपर्यंत बघा. या 2 घटना तुम्हाला क्लिअर आहेत का. या 2 घटना तुम्हाला क्लिअर असतील तर आपण तिसऱ्या घटनेकडे जाणार आहोत. ठीक चला बघा दुसऱ्या घटनेकडे जाऊया. आता पुढे बघा. हा बघा एखाद्या चालणाऱ्या व्यक्तीला किंवा गाडीला किंवा कारला पार करत असेल आता तर पार करत असेल तर आता एक गोष्ट लक्षात घ्या. ट्रेन एखाद्या चालणाऱ्या व्यक्तीला गाडीला किंवा कारला पार करत असेल. हे बघा ट्रेन एखाद्या चालणाऱ्या व्यक्ती चाललाय या बाजूला चाललाय किंवा व्यक्ती चाललाय या बाजूला चाललाय याला पार करते ही निग्लिजिबल लेन्थच्या कंपॅरेटिव्ह. त्यामुळं ट्रेन किती अंतर पार करणार तर स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करणार. परंतु
याला पण गती आणि याला पण गती आहे. आता दोन गतींचा विचार जर का केला तर आपल्याला रिलेटिव्ह मोशन आणि जे काल आपण शिकलो रिलेटिव्ह मोशन, जे काल आपण शिकलो सापेक्ष वेग, सापेक्ष वेग या गोष्टीचा आपल्याला 100% विचार केला पाहिजे. जर एकाच दिशेने दोन्ही जात असतील तर स्पीड येणार S1 मायनस S2 आणि जर का एकमेकांच्या दिशेने येत असतील तर स्पीड येणार S1 प्लस S2 अशा पद्धतीने. मग इथं आपण बघूया, इथं आपण दोन घटना करूया याच्यामध्ये. काय रे? 3. एक पहिलं ए म्हणूया, एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं, एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं आणि बी म्हणूया एकाच दिशेने, एकाच दिशेने. ठीक आहे, विरुद्ध दिशेने आणि एकाच दिशेनं. आता जर का विरुद्ध दिशेने एकमेकांना पार करत असतील तर टी काय असेल? किती? L1 अपॉन काय रे? S1 प्लस S2. कारण विरुद्ध दिशेनं स्पीड काय होणार? ऍड होणार. आणि जर का एकाच दिशेनं पार करत असतील तर किती अंतर पार करणार? स्वतःच्या लांबी एवढं, पण किती स्पीडनं? किती स्पीडनं? S1 मायनस S2. कारण एकाच दिशेनं स्पीड काय होणार? मायनस होणार. ही घटना तुमच्या लक्षात आली आहे का? बघा, ही घटना लक्षात आली. तिसऱ्या घटनेमध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत, विरुद्ध दिशेनं आणि एकाच दिशेनं. आणि तिसरी गोष्ट, हे झालंय का? लक्षात आलंय का? बघा तुम्हाला एकदा. तिसरी गोष्ट इथं ठीक आहे, इथं बघा काय? चौथा काय? ट्रेन दुसऱ्या ट्रेनला, दुसऱ्या धावत्या ट्रेनला, धावत्या ट्रेनला पार करत असेल तर. आता पुन्हा एकदा दोन ट्रेन काय आहेत रे? धावणाऱ्या, गतिमान आहेत. आता गतिमान असतील तर लक्षात ठेवा, एक ट्रेन इकडून इकडे येते, एक ट्रेन इकडून इकडे येते, तर ऑपोजिट डायरेक्शन याच्यामध्ये होणार? ऍड होणार. आणि इथं जर का एकाच दिशेनं जात वजा होणार. आणि किती अंतर पार करणार? दोन ट्रेन त्यांच्या एकूण लांबी एवढं अंतर पार करणार. मग याच्यामध्ये पुन्हा दोन केस तयार होणार, विरुद्ध दिशेनं आणि बी एकाच दिशेनं, एकाच दिशेने, एकाच दिशेने. आता इथं बघा, विरुद्ध दिशेने असेल तर किती वेळ लागेल? बघा किती वेळ लागेल. म्हणजे L1 प्लस L2, कारण काहीही झालं तर L1 प्लस L2 येणारच. का बरं? कारण दोन किती लांबी? L1 प्लस L2 एवढी लांबी पार करून जायचं आहे. आणि विरुद्ध दिशेने असल्यामुळे S1 प्लस S2. आणि इथं टी बरोबर काय? L1 प्लस L2 तर येणारच, पण एकाच दिशेने असल्यामुळे S1 वजा S2 ही शेवटची कंडिशन आहे. बघा समजलंय का? अशा पद्धतीनं या कंडिशन्स आहेत, या कंडिशन्स आहेत. L1 म्हणजे काय? आपण म्हटलंय ट्रेनची लांबी. L2 दुसऱ्या ट्रेनची लांबी किंवा दुसऱ्या गोष्टीची लांबी. ती ट्रेनच असेल असं नाही, दुसरी कुठली गोष्ट असेल. ही S1 म्हणजे ट्रेनची गती, S2 म्हणजे दुसऱ्या गोष्टीची गती, T म्हणजे वेळ. म्हणजे वेळ बरोबर, वेळ बरोबर मी काय वापरतोय प्रत्येक वेळी सूत्र? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती पाहिजे? जर ट्रेन स्वतः म्हणजे एखाद्या खांबाला क्रॉस करत असेल तर स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते. एखाद्या प्लॅटफॉर्मला क्रॉस करते तर स्वतःची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी एवढी क्रॉस करते. एखाद्या कारला क्रॉस करते तर कार निग्लिजिबल लेनची आहे, त्यामुळे ट्रेन स्वतःच्या लांबी एवढंच अंतर पार करते. पुन्हा एकदा अशा पद्धतीची ही उदाहरणं आहेत. आपण याच्यावरची आता एक एक
करून उदाहरणं बघूया. चला बघा, पहिलं उदाहरण काय रे, 280 मीटर लांबीची एक गाडी 56 किमी प्रति तास वेगाने धावत आहे. ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, लांबी, ट्रेनची लांबी म्हणजे L1 किती आहे? 280 मीटर. किती आहे? 280 मीटर. आणि त्या गाडीचा वेग म्हणजे S1 किती आहे? 56 किलोमीटर प्रति तास आहे. बरोबर. आणि ती किती वेळात ओलांडेल असं विचारलेलं आहे. आता 56 किलोमीटर प्रति तास आणि हे 280 मीटर हे चालणार नाही. आपल्याला हे काय केलं पाहिजे? मीटर पर सेकंद मध्ये केलं पाहिजे. म्हणजे S1 बरोबर किती? 56 गुणिले 5/18 मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद. आणि आपल्याला विचारलाय टाइम. आपल्याला विचारलाय टाइम. टाइम बरोबर काय? L1 भागिले S1. कारण ट्रेन एखाद्या काय ती खांबाला क्रॉस करते. खांबाला क्रॉस करते म्हणजे स्वतःला, हा खांब आहे, ही ट्रेन स्वतःला पार करून जाते. लक्षात ठेवा, स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते. आणि कितीच्या स्पीडनं? स्वतःच्या स्पीडनं. म्हणजे L1 या स्पीडनं, L1 एवढ्या अंतराला S1 एवढ्या स्पीडनं. मग हे किती आहे? 280 भागिले 56 गुणिले 5/18. हा कुठे जाणार? वर अंशस्थानी जाणार, कारण छेदाचा छेद अंशाला जातो. 280 गुणिले 18 भागिले 56 गुणिले 5. आता इथं बघा, हे इथं तुम्ही म्हणू शकता 28 ची 10 पट आणि 28 ची ही 2 पट. आणि किती? 2×5 10, 10 ला 10 गेले. किती राहिले? 18 सेकंद. किती? 18 सेकंद. कारण टाइम कशात येणार? सेकंदात येणार. कारण हे मीटर मध्ये, हे मीटर पर सेकंद मध्ये, तर टाइम सेकंदात येणार. 18 सेकंद. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. बघा, समजलंय का? ठीक आहे. चला पुढचा बघूया. पुढचा बघूया काय? एका 300 मीटर लांबीच्या रेल्वेची गती 54 किलोमीटर प्रति तास आहे. ती 150 मीटर लांबीच्या पुलाला पार करण्यासाठी किती वेळ घेईल? आता कुणाला पार करते? पुलाला पार करते. इथं 300 मीटर स्वतःची लांबी. L2 किती आहे? 150 मीटर. बरोबर. L2 म्हणजे दुसऱ्या गोष्टीची जी लांबी आहे ती 150 मीटर आहे. आणि इथं गती किती आहे ट्रेनची? आता पुलाला गती नसणार आहे, त्यामुळे इथं 54 किलोमीटर प्रति तास. हा काय आला रे? गाडीचा वेग आला. आता हा वेग, हे मीटर आहे, हे मीटर आहे, हे किलोमीटर प्रति तास आहे. बरोबर. हे मला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर 5/18 न गुणलं पाहिजे. 18×1 = 18, 18×3 = 54. म्हणजे आन्सर किती आलं? मीटर पर सेकंद आलं. बर, तुम्हाला विचारलंय टाइम. टाइम बरोबर काय? L1 प्लस L2 भागिले S1. L1 प्लस, कारण 2 लांबींना क्रॉस करणार आहे L1 प्लस L2. आणि गती कोणती? स्वतःच्या गतीनं. बर, मग किती असणार हे? L1 किती आहे? 300 अधिक 150 भागिले 15. मग T बरोबर 300 आणि 150 450 भागिले 15. 15×3 = 45. T बरोबर किती? 30 सेकंद. किती सेकंद? 30 सेकंद. ऑप्शन बी. ऑप्शन बी. बघा समजलंय का? बघा समजलं आहे का? ठीक आहे. चला पुढचा बघूया. पुढचा बघूया. 600 मीटर लांबीची ट्रेन ए 80 किमी प्रति तास वेगाने धावत आहे. ती विरुद्ध दिशेने 64 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या दुसऱ्या गाडीत बसलेल्या माणसाला ओलांडण्यासाठी किती वेळ घेईल? आता एक लक्षात घ्या, 600 मीटरची ट्रेन आहे आणि ती तिकडून येणारी एक गाडी आहे विरुद्ध दिशेनं. तिचा वेग 64 किलोमीटर प्रति तास आहे. आणि या आता एक लक्षात, माणसाला ओलांडायचं आहे. जरी व्यक्ती ट्रेन मध्ये बसलेला असला तरी व्यक्तीला क्रॉस करायचा आहे. म्हणजे लक्षात ठेवा, पूर्ण ट्रेनला क्रॉस करायचं नाही, म्हणजे व्यक्तीला क्रॉस करायचंय. म्हणजे याची लेंथ जी आहे ती निग्लिजिबल आहे, कारण एखाद्या व्यक्तीला क्रॉस करायचंय. गाडीत बसलेल्या व्यक्तीला क्रॉस करायचंय, पूर्ण गाडीला पार करायचं नाही. 600 मीटरची जी ट्रेन आहे
ती काय करायची आपल्याला, ती ट्रेन कितीची आहे, 80 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, 80 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते आणि तिला 64 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणाऱ्या गाडीला क्रॉस करायचा आहे विरुद्ध दिशेनं. ठीक आहे, तर किती वेळ घेईल? चला, L1 किती आहे? L1 आहे 600 मीटर. तुम्ही म्हणणार L2 नाहीच आहे, मग L1 कशाला घेता? तर हे बघा, मी सुरुवातीलाच मी डोक्यात ठेवलंय की L1 कशाला म्हणायचं, L2 कशाला म्हणायचं, S1 कशाला म्हणायचं, S2 कशाला म्हणायचं आणि T कशाला म्हणायचं. या 5 गोष्टी लक्षात घ्या. मला कुठं का भेटे ना, L2 असू दे नाही तर नसू दे, मी L1 मी म्हणणारच. ठीक आहे, S2 असू दे नाही तर नसू दे, मी S1 म्हणणार. म्हणजे एकदा मी डिनोशन त्याचं काय डिनोट केलंय ते ठरवलं तर मी त्याला तेच म्हणणार, जेणेकरून माझ्या लक्षात राहील चांगल्या पद्धतीनं. बरं, S1 किती आहे? S1 आहे 80 किलोमीटर प्रति तास. S2 आहे 64 किलोमीटर प्रति तास. बरोबर. आणि तुम्हाला टाइम काढायचा आहे. काय काढायचं आहे? टाइम काढायचा आहे. बरोबर. आता मला सांगा, स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करणार ना, गाडीत बसलेल्या व्यक्तीला क्रॉस करायचंय, म्हणजे व्यक्तीला क्रॉस करायचंय. लक्षात ठेवा, ही ट्रेन आहे आणि ही दुसरी ट्रेन आहे आणि इथं तो व्यक्ती बसलाय, व्यक्ती अंतराला पार करायचं आपल्याला, म्हणजे स्वतःच्या लांबीला पार करणार आहे गाडी. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला विचार करावा लागतो. आता बघा, इथं किती वेळ? T इज इक्वल टू L1 डिवायडेड बाय काय? S1 प्लस S2. आता प्लस का बरं? कारण विरुद्ध दिशेनं आहे. का बरं? तर विरुद्ध दिशेनं. L1 डिवायडेड बाय S1 प्लस S2. आता लक्षात घ्या, L1 किती आहे? 600 आणि S1 प्लस S2, इथं थांबा, S1 प्लस S2 काढून घेतो मी. 80 अधिक 64, 80 अधिक 64 किती? 144. किती? 144. पण लक्षात घ्या, हे किलोमीटर प्रति तास आहे. तुम्हाला काय केलं पाहिजे? याला 5/18 न गुणून, ठीक आहे, मीटर पर सेकंद केलं पाहिजे. किती? 18 × 18 18 8 144, 8 पंचे 40 मीटर पर सेकंद. किती? 40. बरोबर, शून्याला शून्य गेले, 4 × 4 4 × 4 4 पंचे 20. टाइम बरोबर किती आला? 15 सेकंद. किती आला टाइम? 15 सेकंद. ऑप्शन बी, 15 सेकंद. समजलंय का? बघा, समजलंय का? बघा एकदा. जर हे समजलं असेल तर पुढचं घेऊया. चला पुढे बघा काय म्हटलंय. 150 मीटर लांबीची ट्रेन जी 43 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे, ती 7 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या व्यक्तीला, जो त्याच दिशेनं धावत आहे, म्हणजे त्याच दिशेने निघालाय हा व्यक्ती, ट्रेन याच दिशेनं, व्यक्ती पण त्याच दिशेनं, ओलांडण्यासाठी किती वेळ घेईल? आता ट्रेनची लांबी आहे 150 मीटर आणि स्पीड आहे 43 किलोमीटर प्रति तास आणि तो व्यक्ती आहे 7 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतोय, कुठं? त्याच दिशेनं. मग गाडी स्वतःच्या लांबीला किती स्पीडनं पार करेल? तर 43 वजा 7 या स्पीडनं पार करेल. म्हणजे L1 किती असेल? L1 असेल 150 मीटर. ठीक आहे. S1 किती? 43 किलोमीटर प्रति तास. बरोबर. S2 किती? 7 किलोमीटर प्रति तास. पण त्या गाड्या एकमेकांच्या सेम दिशेनं, त्याच दिशेनं क्रॉस करतात, म्हणजे S1 मायनस S2 तुम्हाला घ्यावं लागेल. 43 वजा 7, 43 वजा 7 किती? 36 किलोमीटर प्रति तास. म्हणजे किती रे? 36 गुणिले 5/18. 36 गुणिले 5/18. 18 × 18 18 दोन्ही 36. म्हणजे 5 दोन्ही 10 मीटर पर सेकंद एवढं स्पीड आलं दोन्हीचं. टाइम इज इक्वल टू काय? L1 अपॉन S1 मायनस S2. का बरं S1 मायनस S2? कारण एकाच दिशेनं आहेत. बरोबर. वेळ बरोबर काय? अंतर भागिले वेग. अंतर किती? L1. वेळ किती? वेग किती? S1 मायनस S2. एकाच दिशेने आहेत म्हणून. L1 किती आहे? तर 150 आहे. 150 आहे आणि हे किती? 10. शून्याला शून्य गेले. किती? 15 सेकंद. किती टाइम लागेल? 15 सेकंद लागतील. किती वेळ लागेल? 15 सेकंद लागेल. बघा, समजलंय का? क्लिअर आहे का? अशा पद्धतीने हे उदाहरण आहे. ठीक आहे.
पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण बघा. दोन ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने 60 किलोमीटर प्रति तास आणि 90 किलोमीटर प्रति तास या गतीने धावत आहेत. त्यांची लांबी अनुक्रमे 1.10 किमी आणि 0.9 किमी आहे. कमी गती असलेल्या ट्रेनला जास्त गती असलेल्या ट्रेनला पार करण्यासाठी लागणारा वेळ किती? आता विरुद्ध दिशेने येत आहेत हे सुरुवातीलाच तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. तर विरुद्ध दिशेने येताना स्पीड काय होणार? S1 प्लस S2 होणार. परंतु हे जे आहे ते ऍडच होणार. ते एकाच दिशेने असू द्या नंतर विरुद्ध दिशेने असू द्या, लांबी ऍडच होणार. बर, आपण काय करूया, L1 बघूया. L1 किती आहे? 1.10 किमी. आता लक्षात ठेवा, तुम्हाला सेकंदात वेळ दिलेले आहेत. किती काय केलेले आहेत? सेकंदात वेळ दिलेले आहेत. आता सेकंदात वेळ दिलेत म्हटल्यानंतर हे कशात पाहिजे? मला मीटर मध्ये पाहिजे. म्हणजे किती मीटर रे? 1100 मीटर. L2 किती? 0.9 किमी म्हणजे किती? 900 मीटर. 900 मीटर. S1 किती? 60चं स्पीड आहे. 60 किलोमीटर प्रति तास. बरोबर, हे नको, एकदम करूया. S2 किती? 90 किलोमीटर प्रति तास. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की विरुद्ध दिशेनं काय होणार? S1 प्लस S2 होणार. म्हणजे 60 अधिक 90. 60 अधिक 90 किती? 150 किलोमीटर प्रति तास. 150 किलोमीटर प्रति तासला 518 ने गुणलं तर काय येणार उत्तर? 518 ने गुणलं तर मीटर प्रति सेकंद येणार. 3 एके 3, 3 संग 18, 3 पाचे 15, किती आले? 250 भागिले 6 मीटर पर सेकंद. राहू द्या तसंच. आता वेळ किती? T. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? L1 प्लस L2. आणि वेग किती आहे? S1 प्लस S2. L1 किती? 1100. L2 किती? 900. बरोबर. आणि S1 किती आहे बघा. सॉरी, S1 प्लस S2 हे आधीच करून घेतलंय. 250 भागिले 6. 1100 आणि 900 किती रे? 2000. आणि हे कुठे जाणार? वर गुणाकाराला. बरोबर, भागिले 250. शून्याला शून्य गेले, 25 एके 25, 25 8 200, 6 8 48. किती सेकंद? 48 सेकंद. टाइम किती लागणार? 48 सेकंद. ऑप्शन बी. बघा, समजलंय का? ऑप्शन बी. क्लिअर. आणि आजचं शेवटचं उदाहरण बघा. काय? 500 मीटर आणि 800 मीटर लांबीच्या, सॉरी 300 मीटर आहे इथं. 300 मीटर घ्या. ठीक आहे, 300 मीटर घ्या. चुकून इथं 300 आहे, इथं 800 झालं चुकून. 500 मीटर आणि 300 मीटर लांबीच्या दोन गाड्या समांतर मार्गावर एकाच दिशेनं, कोणत्या दिशेनं? एकाच दिशेनं अनुक्रमे 46 किलोमीटर प्रति तास आणि 36 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी संत गाडीला किती वेळात ओलांडेल? आता लक्षात ठेवा, पहिली लांबी किती आहे? 500 मीटरची लांबी आहे. L2 दुसरी लांबी किती आहे? 300 मीटरची लांबी आहे. त्यानंतर पुढे काय म्हणते? S1 किती आहे? S1 46 किलोमीटर प्रति तास आहे. S2 किती आहे? S2 आहे 36 किलोमीटर प्रति तास. आता जर का गाड्या एकाच दिशेने जात असतील तर S1 वजा S2 असणार आहे स्पीड. म्हणजे किती? 46 वजा 36 म्हणजे 10 किलोमीटर प्रति तास. आता 10 किलोमीटर प्रति तासाला 5/18 करूया. ठीक आहे, 5/18. हे काय करूया? 92 18 5 10. किती आलं हे उत्तर? 25 भागिले 2 मीटर प्रति सेकंद. हे आलं S1 मायनस S2. आणि आपल्याला विचारलंय वेळ किती. आता वेळ बरोबर काय? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग अंतर किती आहे? L1 प्लस L2. कारण दोन गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने एकमेकांना पार करणार आहे.
म्हणजे अंतर किती, याचं L1 याचं L2, याचं स्पीड S2 S1 याचं स्पीड S2, एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं वेग ऍड होणार, लक्षात ठेवा वेग ऍड होणार. ठीक आहे, चला पुढे बघा. इथं L1 प्लस L2 किती आहे, L1 प्लस L2 आहे, कुठे गेलं, हा 500 अधिक 300 भागिले हे किती 25 भागिले 9, 25 भागिले 9 हे किती आलं 800 गुणुले 9 भागिले 25. ठीक आहे, 25 एक्के 25, 25 त्रिक 75, उरले 5. ठीक आहे, 25 दोन्ही 50. आता 32 गुणुले 9, 32 गुणुले 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27 आणि 1 28 किती 25 त्रिक 75 उरले 5, 25 दोन्ही 50, 32 गुणिले 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27 आणि 1 28, 288 सेकंद येत आहे. ऑप्शन नाहीये, हे याला कन्सिडर करायचं, असू द्या. इथलं हा ऑप्शन 288 सेकंद, हा किती चुकून झाला असेल ते 288 सेकंद, किती 288 सेकंद, ऑप्शन डी 288 सेकंद. बघा समजलंय का. आणि जर का 300 800 घेतलं तर बघूया ऑप्शन मध्ये येतंय का, 800 घेतल्यावर येतंय का बघूया. 500 म्हणजे हे चुकून झालंय की हे बघूया एकदा. 500 अधिक 800 किती 1300, 1300 भागिले किती येणार हे 25/9, 25/9 हे 1300 गुणिले 9 येणार भागिले 25, 25 5 1,600 उरले 5, 25 दोन्ही 50, 52 गुणिले 9, 9 दोन्ही 18, 9 5 45 आणि 1 46. नाही हेच झालेलं आहे, इथंच हे बरोबर आहे, फक्त इथं 3च्या ठिकाणी 8 पाहिजे, 288 सेकंद पाहिजे. ओके चला असो, आशा करतो बघा हे समजलं. घ्या स्क्रीनशॉट काढून याचा. ठीक आहे, आशा करतो की आजची सगळी एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आली असतील. हे ट्रेनवरची एक्झाम्पल्स होती, लक्षात घ्या. आपला जो मूळ मुद्दा आहे हे लक्षात घ्या तुम्ही. या गोष्टी जर का एकदा तुमच्या लक्षात आल्या की एखादी ट्रेनची लांबी L1 आहे, दुसऱ्या ट्रेनची लांबी L2 आहे, ट्रेनची गती S1 आहे, दुसऱ्या ट्रेनची गती S2 आहे आणि टाइम T आहे. जर का ती एखाद्या सिग्नलला पार करते तर किती अंतर पार करेल, तर T बरोबर L1. हे तुम्हाला मी पाठ करा म्हणतच नाही, पाठ करायचंच नाही मुळात. इथं लक्षात वेळ बरोबर अंतर भागिले वेग, एवढंच लक्षात ठेवा तुम्ही. आता अंतर किती आणि वेग किती हा प्रश्न आहे फक्त, बाकी काही नाही. जर गाडी स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करेल तर L1 एवढं अंतर, आणि गाडी जर का L1 आणि L2 एवढ्या दोन अंतरांना पार करत असेल तर L1 अधिक L2. गाडी जर का S1 प्लस S2 या गतीने, म्हणजे कधी विरुद्ध दिशेने एकमेकांना पार करत असेल तर S1 प्लस S2 एवढी गती, आणि सेम डायरेक्शन पार करत असेल तर S1 मायनस S2 एवढी गती. अशा पद्धतीने आपण हे याच्यावरचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. ठीक आहे, आशा करतो की तुम्हाला आजची एक्झाम्पल समजले असतील. ठीक आहे, जर आमचा व्हिडिओ कंटेंट आवडत असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत, लाईक करा. आजच्या पुरती तुमची इथंच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.